शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा अष्टमीची व्रतकथा। श्रावण महिन्याची दुर्गा अष्टमी आहे। सर्वांनी प्रदोष कालावर भगवान शिवाची पूजा करायची, शिवलिंगाला अभिषेक करायचा, बेलाच्या झाडाखाली शक्य असल्यास पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची। बेलपत्री, धतुरा, 7 बेलपत्री, 7 काटे, 7 बेलपत्र, 7 काटे बेलाच्या झाडाचे जर असे आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशी जर आपण भगवान शिवाला अर्पण केले तर आपल्या जीवनात जेवढे काटे आहेत तर ते काटे दूर करतात भगवान शिव। तर या दिवशी नक्की 7 दिवेसुद्धा लावायचे। दुर्गा अष्टमीच्या प्रदोष कालाच्या वेळेस तुम्हाला शिवलिंगाजवळ अभिषेक करत आहे तर 7 दिवे, 7 बेलपत्री, 7 शमीपत्र, 7 कनेरचे फुलं, धतुरा एक, तर धतुरा पिवळा करून दुर्गा अष्टमीच्या दिवशी जर शिवलिंगाला अर्पण केला तर मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात। कमळगट्ट्याचा मणी, तर ही श्रावण महिन्याची दुर्गा अष्टमी दुर्गा मातेचा आणि शिवाचा मिलनाचा दिवस, प्रदोष कालाच्या वेळेस हा मिलनाचा दिवस असतो, म्हणून ही दुर्गा अष्टमी सर्वात महत्त्वाची आहे। तर बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग करून खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून द्यावे। दुर्गा अष्टमीला जर बेलाचं झाड असेल, घरी असो बाहेर असो, जर ते आळं पूर्ण भरून दिलं आपण पाण्याने तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। दुर्गा अष्टमीला बेलाच्या झाडाखाली खिरीचे नैवेद्य दिल्याने 12 तीर्थांचे आपल्याला पुण्य, यात्रा केली एवढे पुण्यफळ मिळते। जर आपण ब्राह्मणाला खिरीचे दान बेलाच्या झाडाखाली दिले तर आपल्याला 7 जन्मांचे सर्व दुःख, दारिद्र्य आणि सर्व पापांचे नाश होते। आणि आपण पण स्वतः तेथे खीर प्राशन केली तर महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते, कारण बेलाच्या झाडामध्ये महालक्ष्मीचा वास आहे, म्हणून बेलपत्र महालक्ष्मीला पण खूप आवडतं। तर बिल्वपत्र तुम्ही महालक्ष्मीला शोध लावून चढवू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही दुर्गा अष्टमीच्या दिवशी पूजा करू शकता। नाही वेळ तर दुर्गा अष्टमीची फक्त व्रतकथा आपण ऐकली तरी पण तुम्हाला संपूर्ण पूजा केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, ओम नमः शिवाय काहीतरी करा। तुमच्या कमेंट्स आल्या होते की ताई तुमचे कास्ट काय, बऱ्याच जणांना माझे कास्ट माहिती आहे पण बाकी न्यू फॅमिली आली आहे तर त्यांना माहिती नाही आहे। तर माझं शालिनी प्रवीण लोहार आहे, गुजराती लोहार, बुराणपूर साईडमध्ये राहतो, एमपीकडे। इकडे हिंदी जास्त लँग्वेज बोलली जाते, एमपीमध्ये मराठीत माझं एज्युकेशन झालेलं आहे। तर थोडं हिंदी वर्ड येऊन जातात मराठी वाचण्यामध्ये या बोलण्यामध्ये, तर थोडेसे समजून घेण्याचे करावे। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहणा मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या, गंगाधरा कर्पूर गौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आला आहे, अशा हे महेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणाऱ्या, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुण वर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्याचे खरेच ध्यान लागते का? त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्री आणि प्रदोषी व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वी नलराजा किंवा सत्यवर्ती हरिश्चंद्रा राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फार भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता, तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरंगनाथ भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघींचीही तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते पण कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल, नयन मनोहर होते। विद्या त्याने त्रैलोक्यातले सगळे पदार्थ एकत्र करून
त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजबिडात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीचे स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आले आहे. ती खरोखर 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल. हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धनधान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम उत्तम प्रकारची वस्त्रे दिली. मुलीचे बारसे मोठ्या थाटात साजरे केले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून राजाचे तिचे नाव सिमितिनी असे ठेवले होते. सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितीनेच तिच्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे. तो काहीही करून टळला पाहिजे. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूप खिन्न झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशमधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळ. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम करून सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कला ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून करून तिचा मेंदू फार क्षीण झाला होता. सिमितिनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूप सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला अशा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती. तिचे मुखकमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत. कमळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत. लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसत असे. तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारत असे. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंबफळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दळवळणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रभा ही तशीच सर्वत्र पडत असे. तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत, तिच्याशी गप्पा मारत. त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्याला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितिनी मनातून घाबरली होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सिमितिनी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मी आता काय करू? मग तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली, शांत हो. मी सांगितलेले तू ऐक. तू सोमवारचे व्रत कर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे हे नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षदा, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी ते व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाष्ण ब्राह्मणाचे मेव्हणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठ्या दुःखांचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेले दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्यावरून सिमितिनीने सोमवारचे व्रत धरले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होती. नल राजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रागंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्यांनी ठरवला. आपल्या आजोबाप्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंधही फार सुंदर, पराक्रमी, शूर होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणे सोमवारचे व्रत आचरित होती.
तर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाष्ण ब्राह्मण ती जेवू घालत असे. त्यांना चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांगाने मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजा विधीत ती काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध अक्षदा फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य अखंड वर्धन होते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवले की त्याच्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते. शिवाला विडा ठेवला की चारी पुरुषार्थ मेल्यासारखे होते. मनाभावे नमस्कार केला की चांगले आरोग्य लाभते. शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घातली की मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होऊन जाते. होम हवन जर केले तर भरपूर प्रमाणात संपत्ती प्रमाणात वाढते. कीर्तन जर शिवापुढे केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहून नाचतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते. शिवाचे गुणगान ऐकले म्हणजे आदी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नृत्य निस्ते केले तरी जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून चुकतो. आणि जो शिवभक्त आहे त्याचे दर्शन बी केले तरी समोरच्याचे पाप जळून भस्म होते. शिवभक्तांचे निस्ते स्पर्श मात्राने समोरच्या व्यक्तीच्या पापांचा नाश होते. शिवापुढे मंगल असा वाद्य घोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला जर अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी आपला जय होतो. ब्राह्मण भोजन जर घातले तर त्याला हवे असेल तेवढे धन प्राप्त होते. सिमितीने अशा प्रकारे सर्व व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात अगदी मग्न होती आणि शिवपूजा अत्यंत मनापासून करत होते. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग मुहूर्त काढून शुभ मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन तर गोष्ट फार वाढेल, वर्णन केले तर गोष्ट खूप वाढेल, कथा खूप वाढेल. सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा राजाने आपल्या जावयास आंदन म्हणून वरदक्षिणा म्हणून दिल्या. वस्त्रे, अलंकार, अश्वशाळा, गोशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा या त्याने जावयाला आंदन म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला आले आणि नंतर जेवायला बोलून त्यांना स्वादिष्ट यथेष्ट जेवण करून तृप्त केले. ब्राह्मणांना हवे असेल तेवढे दान दिले, धन दिले. त्यांना ते उचलून नेणे सुद्धा ब्राह्मणांना शक्य होईना एवढे धन दिले. म्हणून त्यांनी त्यातले काही रस्त्यात टाकून दिले आणि आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्या दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकलं. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू होताच दारिद्र्याचा धुराळा झाला, खाली बसला आणि याच्या काचे तृप्तिरूपी तृणुकार नगरामध्ये सगळीकडे उगवले. नैषध्य नगरीचे लोक सुद्धा बघू सिमितिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय, आता तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकास भास होत होता. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराडासह राजा इंद्रसेन नैषध्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा अगदी शोभून दिसत होता. त्याची सर्व हाऊस मौस चित्रवर्मा राजा पुरी करत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दासदासी मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनजोगती झाली पण त्या धावपळीने राजाला फार कष्ट श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. पण त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकामध्ये बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळात ती छोटी नौका अथांग पाण्यात बुडाली आणि त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूर होते, पण अशा स्थितीत काय करतील त्यांना ते काहीच कळत नव्हते. धावत पडत रडत राजा चित्रवर्मा राजाकडे गेला आणि त्यांनी सांगितले की तुमचा जावई नौकामध्ये बसलेला होता तर ती नौका बुडाली. ही बातमी चित्रवर्माकडे जाऊन
एका सेवकाने राजाला सांगितले. वक्षस्थळ दुःखाने बडबडतच राजा यमुना काठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीनी सुद्धा तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितीनीची आई आपल्या मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितीनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणीही खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितीनीच्या बरोबर शोक सागरात आकंठ बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितीनी तेथेच बेशुद्ध पडले. तेवढ्यात चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागले. माझा एकुलता एक लाडका बाळ या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करतो आहे. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाळस कोठे आहे? माझा चित्रगंधा कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले होते? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्ये सोडले का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का? असे मी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी भेदाभेद केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का? पंक्तीभेद केल्या का? दुसऱ्यांच्या धनाची मनात अभिलाषा धरून दुसऱ्याचे धन घेऊन घेतले का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले की ते मला कळत नाही का? मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलून ठेवले होते का? कुणी दाता दान करत असेल त्याच्यामध्ये दानदात्याला विघ्न आणले का? कुणाच्या तोंडात घास घालून मी घेतला का? तो गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का? हरणी आणि तिच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले. आता मी काय करू? प्रधानांनी मंत्र्यांनी राजा राणींना कसे तरी सावरून घेतले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्यांची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत आली. तो आपले नैषध देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूंच्या हाती पडू नये म्हणून ते दोघी पळून जाऊ लागले. पण शत्रूंनी त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आता आवरला होता. आता मैत्रीने सांगितलेल्या गोष्टीची तिला आता स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमितीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाशण ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्षे निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडाला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले. तेथील नाग लोकांचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला होता. तेथे पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्याच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्यांचे तप मोडले असे सौंदर्य त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण व लांब रस्त्यावर नवरत्नांचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहून तेथील सुख नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्याने चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करत आहात? भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरांनी निर्माण केले आहे. या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदिपुरुषात समावतात. आदिपुरुष ज्याला म्हणतात तो आदिपुरुष म्हणजे सदाशिव. हरसाम सदाशिव त्यांनीच मनातून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्याच्या सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली. रजांश म्हणून विरंजीस निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला. तो पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे. आम्ही आपल्या मनापासून त्यांची भक्ती करतो. पाताळ आकाश 10 दिशा त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे नद्या पृथ्वी
भस्म अष्टधातू हे सर्व व्यापून जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लताविले सर्व काही निर्माण झाले आहे. ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी निर्माण केली आहे, सर्व विश्व व्यापली आहे, त्याच्यामध्ये आम्ही नम्र उपासक शिवाचे आहोत. तेजस्वी आता सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतःकरण आहे, बुद्धी ज्याची दुहीन आहे, अहंकाराचा ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष हरसाम सदाशिव आहे. जितके जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदोसदी उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराचा दासांचाही दास आहे. चित्रगंधांचे हे नम्र आणि चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा, तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळ येथेच राहावेसे अशी माझी इच्छा आहे. चित्रगंधाने नम्रपणाने म्हणाला, महाराज, माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल. माझ्या घरी जाऊन आईवडिलांच्या पायाची सेवा मी कधी करीन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तळफळत आहे. मी सर्व काही सहन करेल, पण त्यांची माशासारखी तळफळत आहे तर त्यांचे प्राण नेत्रात गोळा झाले असतील. तिचे प्राण नेत्रात गोळा झाले की काय, तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा असे चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले आणि तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दिले. जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा तुला माझी गरज जर लागेल तर तू माझे स्मरण करशील. तुझ्याजवळ मी येऊन जाईल असे आश्वासन दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने चिंतामणी सप्रेम भेट म्हणून दिल्या आणि भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्रित बांधल्यानंतर त्याचे पर्वता एवढे मोठे गोठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमी यमुनेच्या स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी पण मात्र कोणी बोलत नव्हते. त्याने सिमी आपली ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावर मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार आणि टप्पोऱ्या मोत्यांची माळ त्याने गळ्यात घातलेली होती. तिच्या कमरेचा कमरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरतीवर पडत होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणे इकडे तिकडे लपत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवतीभोवती भुंगे गुजराव करीत होते. चित्रगंध राजाला असे एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमी त्याच्याकडे पाहत होते. चित्रगंधही तिच्याकडे टक लावून पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जसे दास्य करावे अशी अत्यंत सुंदर लावण्य दिसत होती, पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ नाही होते. चिंतेने तिचे शरीर खूप क्रुश झाले होते. ग्रहणाच्या काळात चंद्राला राहूने घासावे अशी ती सिमी कोमलांगी काळवंडलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे झाला. त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमी चित्रगंधाला सविस्तर सांगितले. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमी मैत्रिणी तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेमधून पाण्यातून पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत टाकले. ही सुंदरची त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे अशा तिच्या मैत्रिणींनी त्याला सांगितले. तिची अशी हे हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूने भरून आले होते. आपल्या उत्तरीयाने तो आपले डोळे पुसत होता. सिमी आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नावगाव कुठून आले ते विचारा. त्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला. तो लगेच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. 3 लोकांमध्ये आम्ही मुक्तपणे संचार करीत असतात. भूत, वर्तमान, भविष्य या सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्याजवळ जाऊन चित्रगंधाने सिमी हात धरला आणि तिच्या कानात सांगितले की मुली, तुझा पती मेला हे खरे नाही. तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणेन आणि मी शंकराची शपथ घेऊन हे सांगतो आहे, तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कोणाला सांगू नको. सिमी खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात बोलत होते.
खरोखर हाच आपला पती असेल का काय? पण हा तर मृत्यू पावला आहे, तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालू ठेवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा खरोखर परपुरुष असता तर त्याने माझा हात धरण्याचे धाडस केलेच नसते. आणि या सिद्धाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजे माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्यांचे पूजन करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वपत्रे तुला वाहीन. सिमितीने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखरच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगताच सिमितीने हसतच आपल्या घराकडे निघाली आणि तिच्या सख्या मात्र म्हणाल्या, सिमितीने, तू विश्वास ठेवतो नक्की राजा चित्रगंध तुझा पती आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धाडस धैर्य दुसरे कोण करील? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. ते पाहिलंस ना? पुरे ग पुरे, पुरे ग पुरे. आता बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमितीने सगळ्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची कळा झमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरी जवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्यरूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला हाय. तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम जसे कौशल्याला भेटत आहे अशी मायलेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मांध्याला दृष्टी यावे किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे, सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम व मौल्यवान नजराने घेऊन धावत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यासारखे नंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसाच आनंद चित्रगंधाच्या परत येण्याच्या आजही दाटला होता. सर्व नैषध्यपुरी लता पल्लव पताकांनी शृंगारले होते. मात्या पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजा ही बातमी कळवण्यासाठी त्याच्या राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहे तशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंद अश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. त्यांनी ज्याला हे शुभ वर्तमान घेऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला होता. सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागले. राजाने आपला खजाना सर्वांसाठी उघडा केला व ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदाने नाचत होता. त्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमितीनेला सगळ्यांनी उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करीत तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले आणि तिच्या मंगळसूत्र बांधले आणि परत माळ घातली. सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुंकुमाचा सौभाग्य तिलक पुन्हा एकदा लावला होता. दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तसंच पुढे करीत होते. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितीनेला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमितीनेच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य अखंड राहील. जो कोणी ही कथा ऐकेल त्याचे सुद्धा सौभाग्य अखंड राहील. आज खरोखर पुन्हा तेजाने तुझे अखंडाचे सौभाग्याची कळा झगमगत आहे. तू अशीच सुखात राहा. सोमवारच्या व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमितीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याच्या व्रताच्या दिवशी पूजन केले होते. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंदाश्रू गाळले. दशोदिशा अतिशय पुलंकित झाल्या. देवांनी स्वर्गातून तिच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितीनेच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितीनेची भेट घेतली. पाताळ नगरीतले आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितीनेला घालवायस दिले. पाताळ नगरातला सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमितीनेला लावला. लावण्यवती सिमितीने आता पाताळ नगरीच्या आभूषणांनी आणखीन जास्त सुंदर दिसत होते. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. आपण सासू सासऱ्यांना सिमितीने नम्रप्रमाणे नमस्कार केला आणि तेव्हा तुझा
अखंड सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू आणि जो कोणी ही कथा वाचेल किंवा ऐकेल त्याचा सुद्धा अखंड सौभाग्याचा समुद्र भरलेला राहू असे त्यांना शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैषध्य नगरीला आले. पृथ्वीवरचे सर्व मोठमोठ्यांनी राजांनी एकमेकांना चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली आणि आपले सर्व राज्य आपल्या मुलीच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखे म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध व सिमितिनीने 10,000 वर्ष या पृथ्वी सुखाचे राज्य केले. पृथ्वीचे नल राजाप्रमाणे चित्रगंधाने ही आपल्या चांगल्या कीर्तीदायी दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीची सुद्धा कीर्तीदायी दिशात पसरली. असे हे सिमितिनीचे सुंदर, सौभाग्यकारक, सौख्यकारक, वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील त्यांचे अखंड सौभाग्य वाढेल. कुणाचा पती दूर गेला असेल तिचा पती पुन्हा परत येईल. तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करेल आणि लवकर तिला भेटेल. ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या हे आख्यान ऐकतील तर त्यांना पुढील जन्म अखंड सौभाग्याचा मिळेल आणि चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला एखादा हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन भेटेल असे हे आख्यान आहे. हे आख्यान साक्षात शिव आहे. हे आख्यान ऐकणार म्हणजे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, धनसंपदा, ज्ञान, विद्या प्राप्ती, मृत्यूगंड जवळ आलेला असेल तर मृत्यूगंड दूर होईल. जवळचे गेलेले धन पुन्हा परत मिळेल. त्यांचा शत्रू असेल तो मित्र बनेल. अगदी सहजपणे तो शत्रूला पराजय करेल. असे हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे अमृत आहे. एक तीर्थाचे तीर्थ मानले गेले आहे. प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य या आख्यानामध्ये आहे. भक्तिरूपी माघ मासात स्नान करतात तेवढे पुण्य या आख्यान ऐकल्याने होते आणि तो अतिशिवपदात जाऊन पोचतो. सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक अमृत आहे. फक्त सज्जनांनी प्यावे. निंदक, राक्षस, तापट, वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकार रूपी मध्येच प्यावे. अशी ही सिमितिनीची कथा, दुर्गा अष्टमीची कथा होती. तर मी तुम्हाला सांगितली. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव ज्यांना ज्यांना आवडली असेल त्यांनी हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, जय श्री महाकाल या आपल्या गावाचं नाव नक्की करावे. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम लिंक शेअर करावी. शेअर करण्याचे पुण्य पण तुम्हालाच मिळेल. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण